ना धड देवाचं स्वरूप कळालं आणि ना धड संसाराचं स्वरूप कळालं. म्हणजे आपली गत कशी आहे आपल्या मराठवाडी भाषेतल्या म्हणीसारखी, धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का. आपल्या आपल्याला परमार्थाचंही स्वरूप कळत नाही आणि संसाराचंही कळत नाही. मला वाटतं तुम्हाला माझे या बोलण्यावर राग आला असेल. महाराज देवाचं आम्हाला स्वरूप कळत नाही, मान्य आहे आम्हाला, आपलं ते क्षेत्रच नाही. देवाचं स्वरूप कळत नाही आम्हाला, मान्य आहे, आम्हाला ते क्षेत्रच नाही आपलं ते. आम्ही संसारिक माणसं, आम्हाला देवाचं स्वरूप कशाला कळ. पण तुम्ही जे म्हणता ना तुम्हाला आपल्याला संसाराचंही स्वरूप कळत नाही, हे काय पटाणगड्या. 50 वर्ष झाले महाराज संसार करतोय. 5 एकराची 50 एकरावर लिहिली, तुम्ही काय म्हणता संसाराचं स्वरूप कळत नाही. कळत आपल्याला संसाराचं स्वरूप. बाबा मला तुम्ही जरा सगळ्यात ज्येष्ठ वाटता. तुमचा संसार सुरू होऊन किती वर्ष झाले आठवतेत का? किती वर्ष? घोडा होता का तेव्हा? बाबा तुमचा संसार सुरू होऊन किती वर्ष झाली बरं? संसारिक आहेत ना? पण बाबा किती वर्ष झाले संसार सुरू होऊन तुमचा? लग्नाला किती वर्ष झाले? बघा इकडे येते तारीख नको बाबा तुमचं किती वर्ष झाले? लग्न झालंय का? पण किती वर्ष झाले बाबा तुमच्या लग्नाला? तुम्हाला सगळे मोठे लेखून धरले माहिती मी, यांच्यापेक्षा तुम्ही जरा जास्त अनुभवी आहेत सगळे. म्हणून किती वर्ष झाले? 36 वर्ष झाले लग्नाला. ऐका बाबांच्या लग्नाला 36 वर्ष झाले. ऐका या संसाराचं स्वरूप 36 वर्ष झाले आपण संसाराला लागलो. या 36 वर्षात तरी आपल्याला संसाराचं स्वरूप कळालं का? काय म्हणणं आहे तुमचं? हा किंवा नाही? बरं जाऊ द्या, बाकीचा सगळा संसार लांबराव द्या. इकडे लक्ष द्या सगळे, इकडे लक्ष द्या. तुमचं वय किती आहे? वय 55 वय. बर संसारात बाकीचं सगळं स्वरूप कळालं नाही, येत नाही. एकच गोष्ट सांगू, एकच गोष्ट. 55 वर्ष वय. 55 वर्षापासून कपडे घालता का तुम्ही अंगावर? नाही. काय आपण नाडी झेडत होतो आपलं तुमचं आमचं. पाचव्या दिवशी बाळाला लावलं असेल ना? नाही 5व्या दिवशी बाळाला लावलं असेल. म्हणजे 55 वर्ष झाले आपण कापड वापरतोय, बरोबर? कोणी 60 वर्षापासून वापरतोय, कोणी 75 वर्षापासून वापरतोय. आपल्याला कापडातलं तरी कळत काय म्हणणं तुमचं? कापडातलं कळत आपल्याला?